आज 27 ऑक्टोबर. उद्या आता कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे, तर कोजागिरीसाठी आजच शुभेच्छा देऊन ठेवते. आपला काही उद्या वर्ग असणार नाही आहे. आणि आज 31व्या श्लोकापासून 9व्या अध्यायाची आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांना शुभेच्छा, सर्वांचं स्वागत. आणि आज प्रार्थनेनं सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. काल आपण 30वा श्लोक पाहिलेला होता की एखादा दुराचारी, अत्यंत दुराचारी जरी मनुष्य असेल, पण अनन्य भावानं जर माझी तो भक्ती करेल तर त्याला सज्जनच समजावा, कारण तो यथार्थ निश्चयी असतो. म्हणजे त्यानं ईश्वर भजनासारखं दुसरं काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो. पूर्ण निश्चय त्याचा तोच असतो. आता पुढच्या याच्यामध्ये काय सांगतात की सगळ्यांना परमगती कशी प्राप्त होते ते या ठिकाणी सांगतायत. 32व्या श्लोक, आपल्या 31व्या श्लोकात सांगतायत की पटकन गती कशी मिळते त्याला. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. क्षिप्रं भवति, क्षिप्रं बाकी संधी बघा. शश्वत शांतिम, तिथं संधी आहे. शश्वत म्हणजे लवकर, ताबडतोब किंवा कायमची टिकून राहणारी. आणि शांतीम निगच्छती म्हणजे शांती प्राप्त करून घेतो. कोण? जो दुरात्मा सांगितले किंवा जो अनन्य भावानं माझी भक्ती करतो असा जो धर्मात्मा आहे तो धर्मात्मा होतो. क्षिप्रम भवती धर्मात्मा. लोक म्हणतात एवढे वर्ष पाप केली ना आता लागला परमात्मा ह्याला सगळं परमात्म्याचे चिंतन करतोय आणि हे करतोय. पण आपल्याला वाल्मिकींचं उदाहरण माहिती आहे की अगदी लूटमार, दरोडखोरी, सगळ्यांना मारामारी हे सगळं करणारा सुद्धा वाल्याचा वाल्मिकी झालाय. म्हणून तेच वाक्य आपल्याला इथं लक्षात ठेवायचं की क्षिप्रम म्हणजे लवकरच, धर्मात्मा भवती, तो लवकरच धर्मात्मा होतो. चांगलं ज्याचं मन आहे, आत्मा ज्याचा धर्मयुक्त आहे असा तो होतो. आणि पुढचं शश्वत शांतीम निगच्छति. आणि शश्वत म्हणजे कायमची, शांतीम निगच्छति म्हणजे त्याला कायमची किंवा परमशांतीचा लाभ होतो. हे तू कौंतेय, अरे कौंतेया, कौंतेय प्रतिजानीही, तू कौंतेया हे निश्चयपूर्वक माझं सत्य जानीही म्हणजे जाणून घे, समजून घे की मे भक्त न मे भक्त प्रणश्यती. म्हणजे भक्त हा मे न प्रणश्यती. मे म्हणजे माझा भक्त न प्रणश्यती कधीही नष्ट होत नाही. म्हणजे माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. त्याला त्वरित तो धर्मात्मा होतो, चांगलं आचरण करणारा होतो.
त्याला परमशांतीचा लाभ होतो आणि तो कधीही नाश पावत नाही, हे तू लक्षात घे. वृत्तीचा अर्थ इथे निश्चयपूर्वक लक्षात घे. सत्य, हे तू सत्य लक्षात घे, जाणून घे. इतकं छान सांगितलंय बघा. म्हणजेच कालच मी एक तो गीते ह्याचा मनाचा श्लोक जेव्हा सांगत होते, तुम्ही पाहिला असेल, ऐकला असेल, की प्रत्येकाच्या वृत्तीत बदल व्हायला पाहिजे. कृतीत तर बदल नंतर होईल, किंवा वरवर कृतीत बदल होईल, पण वृत्तीत बदल व्हायला पाहिजे. हे रस्त्यानीच लूटमार करणारे, बायकांचे मंगळसूत्र घेणारे, तर त्यांच्या मनामध्ये काय आहे, कशासाठी ते असे वागतात, आणि म्हणून त्यांना जर सन्मार्गाला लावलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा धर्माचरण करण्याची प्रवृत्ती होईल आणि मग त्यांनासुद्धा परमशांती मिळू शकते, असं इथं सांगायचे. तेच आपल्याला प्रत्यक्षात भगवंतही तेच सांगतात की शाश्वत शांती निगच्छती, त्याला चिरशांती मिळते, कायमची शांती मिळते. शीघ्रतो होय धर्मात्मा शांतीं शाश्वत मेळवी. शीघ्रतो होय धर्मात्मा शांती शाश्वत मेळवी. मेळवी म्हणजे मिळवतो. जाण निश्चित तू माझा भक्त नाशन पावतो. जाण निश्चित तू माझा भक्त नाशन पावतो. माझा भक्त कधीही नाश पावत नाही. म्हणजे एकदा जर का चांगल्या मार्गाला लागला तर तो पुन्हा वाईट मार्गाचं आचरण कधीच करणार नाही. एकदा सन्मार्गाला लागला की बस, आणि तो प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा. आता कित्येक विद्यार्थी असतात, काही मुलं असतात, तरुण असतात, वाईट कोणाच्या संगतीमुळं म्हणा, काही अपरिहार्य कारणामुळं म्हणा, असं वाईट वागायला लागतात. पण त्यांना जर योग्य वेळेला त्याला जर बंधन घातलं किंवा चांगलं समजावून दिलं तर ते शाश्वत शांतीम निगच्छत. तुकाराम म्हणतात, तो गा होतो शीघ्रगती धर्मात्मा हे जाण स्थिती. शांती शाश्वत पावतो की मारुती मज भासतो. पार्थानासेना मद्भक्त ध्रुवतेही ते वीरा हे स्वस्थ. पैज घाली तू हे जगी तुकाली न पांडुरंगी. म्हणजे तू वाटलंस तर पैज लावून बघ या जगामध्ये, की जे ध्रुव आहे ते नेहमी स्वस्थ राहतं. जिथे द्वैत नाही, अद्वैत आहे, ते नेहमी निर्भय असतं. अशी ही एक एक विशेषणं किंवा एक एक वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवायची. वामन पंडित म्हणतात, तो होतो शीघ्र धर्मात्मा पावतो शांती शाश्वती. पार्था मद्भक्त नासेना हे जगी पैज घाली तू. हे जगी पैज घाली तू. म्हणजे तू पैज लावून मी तुला सांगतो की माझा जो भक्त आहे तो कधीच नाश पावत नाही. कीर्तने म्हणतात, तो तात्काळची धर्मनिष्ठ बनुनी श्रद्धा स्वधर्मी धरी. पावे शाश्वत शांतीला मगतीला सप्रेम तो आदरी. मद्भक्तास विनाश निश्चित नसे भ्रांती नये नखे संशये. कौंतेया ठसवी मनात वचहे मी त्यास रक्षी स्वये. मी स्वतः त्याचं रक्षण करतो, स्वतः मी त्याचं रक्षण करतो, हे तू पक्क लक्षात ठेव. अनंत तनय म्हणतात, धर्मात्मा बघ अर्जुना मनुजतो तात्काळ बा होऊनी. शांतीचा अनुपम्य लाभ घडतो त्या ते सदाचा जनी. सदा म्हणजे कायमचा. कौंतेया विजया सुभक्ती निलया ध्यानी धरी सर्वता. माझ्या भक्तवरा कुठे भय नसे लोकत्रयी ही कदा. किती छान सांगितलं बघा.
अनंत तनयानी, की त्रैलोक्यात सुद्धा त्याला भय राहणार नाही. इथंच तर नाहीच नाही, पण त्रैलोक्यात नाही राहणार. मारुलकर म्हणतात, ते माझ्या भक्तीने पुण्यात्मा होय ही प्रतिज्ञाती. ते माझ्या भक्तीने पुण्यात्मा होय ही प्रतिज्ञाती. अविनाश शांती पावे नपवे मद्भक्त नाश कल्पांती. अविनाश शांती पावे नपवे मद्भक्त नाश कल्पांती. कल्पांच्या ती सुद्धा त्याचा नाश होणार नाही. केवढं प्रॉमिस केलेलं आहे सांगा, केवढी खात्री सांगितलेली की एक वेळ जगाचा नाश होईल, सगळ्या सृष्टीचा नाश होईल, पण माझ्या भक्ताचा कधीही नाश होणार नाही. खैर काय म्हणतात बघा, ते धर्मशील होऊनी शीघ्र चिरंतनची पावती शांती. देतो वचन तुला मी नाही भक्तासी येथ नीच गती. किंवा माझ्या गताला आपल्या भक्ताला कधी नीच गती प्राप्त होणार नाही. आता हे म्हणतात, शंकराचार्य म्हणतात, तो उपासक त्वरेने, शाश्वतचा अर्थ त्वरेनं दिलाय, म्हणजे घाईनं, पटकन धार्मिक चित्तवृत्ती असलेला होतो आणि नित्य शांतीला प्राप्त होतो. हे कुंतीपुत्रा, तू योग्य ते ऐक. तू अशी निश्चित प्रतिज्ञा कर, दृढ निश्चय कर, की ज्यामुळे माझ्यामध्ये आपलं अंतःकरण समर्पित होईल. असा माझा भक्त कधीही नष्ट होत नाही, अर्थात त्याला अधोगती कधीही प्राप्त होत नाही. आता मागच्या श्लोकात सांगितलं की जो दुराचारी असला तरी सुद्धा चांगली वागणूक झाली की त्याला सुद्धा परमशांती मिळू शकते. आता मागच्या एका श्लोकाच्या उदाहरणात भुशुंड ऋषींचं उदाहरण सांगितलं होतं की हजारो वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांना ऋषित्व प्राप्त झालं, देवत्व प्राप्त झालं आणि पुढे मुक्तीही मिळाली. मुक्ती मिळाली असेल किंवा नसेल, पण त्यांना जेव्हा समजलं की आपल्या चरितार्थाचा मार्ग चुकीचा आहे, काल सांगितलं ना त्यांनी की ते सगळ्यांची लूटमार करायचे, जसा वाल्या होता तसंच. पण ज्या वेळेला तो ध्यान करत होता आणि तो पाहत होता की कुबडीला अंकुर फुटतील, त्यावेळेला त्याचा प्रचंड वृक्ष झाला आणि त्याचं सगळं जे पाप आहे ते निघून गेलेलं आहे आणि तो वागणूक त्याची सुधारलेली होती. म्हणजे वासना आहेत तोपर्यंत मनुष्य काहीतरी हे जन्ममरणाच्या चक्रात सतत सापडत राहतो. पण एकदा भक्ताचा आध्यात्मिक विकास झाला की मग त्याला कुठलाच नाश नाही किंवा तो ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकणार नाही. ज्ञानदेव काय म्हणतात बघा, ज्ञानदेव काय म्हणतात बघा, कणे विण सोपटे कणसे दाटली घनदाटे, काय करावे गोमटे बोस नगर, ना तरी सरोवर आटले, राणी दुःखिया दुःखी भेटले, का वांझ फुली फुलले, झाड जैसे तैसे सकळते वैभव, अथवा कुळजाती गौरव, जैसे शरीर आहे सावेव, परिजीवची नाही. सगळे ऐश्वर्य आहे, सगळं वैभव आहे, पण जीवच नसेल तर त्या देहाला अर्थ नाही. नगर ओस पडलेला असेल तर त्या सगळ्या धान्याला आणि समृद्धीला काही अर्थ नाही आहे. तसं म्हणतायत, जैसे शरीर आहे सावेव, परीर जीवची नाही, तैसे माझी ये भक्ती विण, जळो ये जी आले पण, अगा पृथ्वीवर पाषाण नसती काही, पै हिवराची दाट सावली, सज्जनी जैसी वाळिली, तैसी पुण्ये डावलुनी गेली अभक्ता ते. जो अभक्त आहे त्याला पुण्य सगळी डावलून जातात. निंब निंबोळिया मोडोनी आला,
तरी तो कावळियांसी सुकाळू झाला. तैसा भक्तिहीनू वाढिन्नला दोषाची लागी. तैसे भक्तिहीनाचे जिणे तो स्वप्नीही परी सुकून नेणे सुकृत नेणे. तेणे संसार दुःखासी भाणे मोगरले. म्हणजे त्यांनी असं छान सांगितलं बघा की कणसं खूप दाट लागलेली आहेत, पण ती दाण्यावरसून जर ठोस असतील, फुगलेली असतील, तर त्याचा काय उपयोग आहे. नगरी मोठी टुमदार आहे, अगदी ज्याला प्लॅन सिटी म्हणतात तशी केलेली आहे, पण तिथं जर माणसंच राहत नसेल, ती ओसाड असेल, तर तिचा काही उपयोग आहे का हो. नाही. आटलेलं सरोवर, त्याचा काही उपयोग नाही आहे. किंवा काय म्हणू, रानात दुबळ्यांशी गाठ पडली, किंवा वांझ फुलांनी, म्हणजे ज्या झाडाला फुलं लागत नाहीत ते बहरलेलं झाड, त्याचा काय उपयोग आहे. किंवा सगळं वैभव, कुळाचं थोरपण किंवा जातीचं महत्त्व समजावं. शरीराला सगळे अवयव आहेत, पण जीवच तेवढा नसेल, तर अशा वेळेला शरीर निरुपयोगी आहे. म्हणजे या सगळ्याचा धिक्कार केलेला आहे. तसं निंबाचं झाड ते निंबोळ्यांनी अगदी मोडून टाकण्या इतकं भरलेलं आहे, पण कावळ्याखेरीज त्याची दिवाळी पिकवते. म्हणजे कावळ्यांचीच दिवाळी तिथं होते, बाकी त्या निंबोळ्यांचा कोणाला उपयोग नसतो. तसा भक्तिहीन पुरुष भरभराटीस चढला तरी तो दोषांचाच फैलाव करतो. जगात पाषाण दगड भरपूर येतो, पण मनुष्य जन्मात येऊनही जर जीवनाचं सार्थक करण्याच्या धडपडीला लागला नाही, तर कितीही योनीतून गेला, कोट्यवधी जन्म घेतले असतील, आणि मनुष्य योनी मिळून सुद्धा जर त्यानं व्यर्थ जीवन जगला, तर त्याचा काही उपयोग नाही, त्या दगडासारखा आहे. म्हणून आता शेवटी म्हणतात, पुढचा श्लोक 32वा श्लोक बघा. माम ही पार्थ, आता जे मगाशी म्हणलं की स्त्रिया वैश्या शूद्र यांना सुद्धा परमगती कशी प्राप्त होते ते आता सांगतात. माम ही पार्थ व्यपाश्रित्य ये स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास ते यान्ति परांगतिम. त्यातली आधी संधी बघा. येच्या पुढे अवग्रह आहे, तिथं अचा उच्चार. ये अपि, खालच्या ओळीला वैश्याहा तथा विसर्गाचा स झालाय. स्त्रियो वैश्याहा तथा, पुढं शूद्राहा ते अपि, शूद्राहा ते अपि, बाकी संधी नाही. आता काय म्हणतायत भगवंत, ही म्हणजे कारण, पार्थ म्हणजे अर्जुना. कारण का असं होतंय, मागच्या याच्यात म्हणलं की माझा भक्त कधीच नाश पावत नाही, पण तो जर भक्त नसेल तर मात्र त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही, असं सगळं ज्ञानदेवांनी विवरण केलं होतं. आता काय म्हणतायत की स्त्रिय हा म्हणजे स्त्रिया, वैश्य हा म्हणजे वैश्य, शूद्रा हा म्हणजे शूद्र, म्हणजे स्त्रिया वैश्य तसेच च शब्द वापरले, तथा तथा म्हणजे त्याचप्रमाणे शूद्र हे सुद्धा काय करतात, पापयोनयः, पापयोनीमध्ये जन्माला आलेले जे चांडाळ असतील ते सुद्धा, ये अपि स्युः, तर संधी आहे ना वर, ये अपि स्युः, असे जे कोणी असतील ते सुद्धा काय होतील, माम ही व्यपाश्रित्य, माम म्हणजे मला,